गोवर्धन विठ्ठल भगवान की, ज्ञानेश्वर की जय. खूप भाग्याचा विषय की माऊलींनी मागितलेलं, विश्वासाठी मागितलेलं विश्व पसायदान, याचा आपण काही तांत्रिक अडचण आजचं प्रवचन थोडं उशिरा सुरू झालं असेल. आपण विचार करत होतो आपण विचार करत होतो की माऊलींनी भगवंत प्रसाद कधी मागितला, पसायदान कधी मागितलं, आणि पसायदान हे विश्वात्मक देवाकडे वागपुष्पार्चनानी वागयज्ञानी प्रसन्न होऊन हे भगवंता मला प्रसाद द्या माऊली म्हणतात. खलांसाठी, दुष्टांसाठी माऊली पहिल्यांदा मागतात, त्यांचा वाकडेपणा दूर हो, नष्ट हो. काल आपण उदाहरण बघितलं की ज्या प्रकारे आणि जर असेल तर त्याच्यासाठी काळजी करतात, विशेष करून आई काळजी करते आपल्या सगळ्यात लहान बालका. तद्वत त्याचप्रमाणे विश्वाची माऊली असणारे ज्ञानोबा महाराज हे सगळ्यात पहिल्यांदा पामरांसाठी, जे अज्ञानस्त आहेत अशा सगळ्यात पहिल्यांदा मागणं करतात की त्यांचा वाकडेपणा नष्ट हो. दुसरं कारण म्हणजे असं की समाज अस्थिर, ज्यावेळेस दुष्ट बळावतात, ज्यावेळेस दुष्ट सक्रिय होतात, ज्यावेळेस हे दुष्ट माजवतात, त्यावेळेस समाज अस्थिर झाल्याशिवाय राहत नाही. असेल तर सगळ्यात पहिलं कर्तव्य हे आहे की ह्या दुष्टांना शांत करणे, ह्या दुष्टांना सरळ करणे, ह्या दुष्टांना स्तंभित करणे आणि दुष्टांना सुधारवणे, स्तब्ध करणे इत्यादी हे तर दुसऱ्याही मार्गाने होऊ शकतं. पण संत हे त्यांना त्यांच्याही जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश, परमार्थाचा प्रकाश, अध्यात्माचा प्रकाश पसरावा आणि त्यांच्याही अशी कामना संत करत असतात. आता माऊली आहेत ज्ञानेश्वर महाराज, तर सगळ्यात पहिल्यांदा दुष्टांसाठी मागण्याचं हेही कारण की ते सुधारले तर बाकीचा समाज स्थिर राहू शकतो, बाकीच्या पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर हे दुष्ट सुधरू देत नाही आणि समाजाला आजही आपण बघा समाजामध्ये अशा काही दूषित आणि दुष्ट प्रवृत्ती आहेत, दुष्ट वृत्तीचे लोक आहेत, विद्रोही वृत्तीचे लोक आहेत आणि आसुरी राक्षसी वृत्तीचे लोक आहेत. या लोकांमुळे समाज आतंकी वृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांमुळे समाज अस्थिर
पाहिजेत. संत तुम्ही हे आपल्या सामर्थ्यानुसार आहे, परिस्थिती अनुसार आहे, पेरणं तरी बंद झालं पाहिजे. चुकीचं विष पेरणं तरी बंद झालं पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जेखळांची व्याख्या आणलो. बर की दुष्टांचं दुष्टत्व निवृत्त व्हावं. पण पुढे सांगतात की दुष्टत्व हा जाऊन नुसतं काम भागणार नाही. रतिवाढ त्यांची रती प्रीती सत्कर्माकडे त्यांची ओढ लागली पाहिजे. जसं वाईटपणा गेला म्हणजे माणूस चांगला झाला का? नुसता वाईटपणा गेला म्हणजे माणूस चांगला परिपूर्ण होत नाही. उदाहरणार्थ एखादं भांड, त्यात तो कचरा काढून टाक, भांड पूर्ण झालं का? नाही. ते भांड पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये भरावं लागेल, त्याच्यामध्ये अजून काही भरावं लागेल, त्यावेळेस ते पूर्ण. तसंच दुष्टपणा नुसता निघून गेला याचा अर्थ असा होत नाही की तो जीव पूर्ण झाला, परिपूर्ण झाला. त्या व्यतिरिक्त त्यामध्ये सत्कर्माच्या अमृताची त्याच्यामध्ये पूर्ती झाली पाहिजे. सत्कर्माचं अमृत त्यात ओतलं पाहिजे, त्यावेळेस तो परिपूर्ण होतो. माऊली म्हणतात की तया सत्कर्मी रतिवाढ. त्या अध्यायामध्ये जिथं दैवी संपत्तीचा विचार गीतेमध्ये आलेला आहे, माऊलींनी त्यावर खूप सुंदर चिंतन प्रस्तुत केलं. तिथं माऊलींनी एक मुद्दा उपस्थित केला. आसुरी संपत्ती जाऊन चालणार नाही, तर दैवी संपत्ती अंगात येण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. नुसती आसुरी संपत्ती निवृत्त झाली अर्थ की तो दैवी संपत्तीने युक्त झाला असा होत नाही. दैवी संपत्ती विकसित होण्यासाठी सुद्धा, आणि म्हणून त्यासाठी काय मध्ये रती प्रीती ओढ. इथं कर्मामध्ये रती म्हणत नाहीत बरं, फक्त नाहीतर कर्मामध्ये तर जवळजवळ सगळेच रत आहेत. तुम्ही तुमचा वाईटपणा सोडा, तुम्ही तुमचे व्यसन सोडा आणि आमच्या संघर्ष करायला चला असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत खूप. पण वाईटपणा सोडला ह्याचा अर्थ वाईटपणा सोडून नुसता कर्मामध्ये तो, ह्याचा अर्थ तो परिपूर्ण किंवा सत्पात्र झाला असा होत नाही, सत्पुरुष झाला असा होत नाही, सज्जन पुरुष झाला असा होत नाही. तर वाटेल त्या कर्मामध्ये लागून, वाटेल ते कर्म करून तो सत्पुरुष ठरला जात नाही. आवश्यक आहे जी दुष्टपणा सोडून सत्कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची आवश्यकता. नुसतं कर्मामध्ये नाही, वाटेल त्या कर्मामध्ये नाही, मनमुखी कर्माने नाही, मनमान्या कर्माने नाही, तर शास्त्रमुखी कर्माने प्रवृत्त होण्याची गरज आहे. म्हणून तया सत्कर्मी रतिवाढ. अजून एक गमतीची बाब, माऊली हे म्हणत नाहीत की सत्कर्म करावेत. हे आपण इतकं बारकाईने का बघतोय की पसायदान हे आजच्या समाज स्थैर्यासाठी
नितांत आवश्यक आहे. ह्यासाठी एक एक पदाचा एक एक शब्दाचा आपण इतक्या बारकाईने विचार करतोय. आजच्या सामाजिक पसरलेल्या अस्थैर्यामध्ये जर खरोखर जर स्थिरता आणायची असेल ना, तर त्याची दिशा आजही पसायदानातून मिळेल हे निश्चित 100% सत्य आहे. हेच आपण बघत आहोत. पसायदान हे फक्त माऊलींनी मागितलं म्हणून आपण त्याचा विचार करतोय अशातला भाग नाही. माऊलींनी मागितलेलं तर दिव्य आहेच, पण आजही पसायदान किती प्रासंगिक आहे. ज्याला आपलं अत्यंतिक कल्याण प्राप्त करायचंय त्यांनी सुद्धा परमात्म्याकडे अंततोगत्वा काय मागावं, तर ते पसायदान मागावं असं आहे. प्रपंचामध्ये आपल्याला विविध प्रसंगांना समोर जावं लागतं. आपण आपल्या आवश्यकतेवश देवाला काही ना काहीतरी मागत असतो, पण पुष्कळ वेळेस ते बंधनाचंही ठरत असतं, ते फार क्षणिक मागणं असतं. पण अंततः देवाला काय मागावं की जेणे आपलं कल्याण होईल, तर ते पसायदान आहे. म्हणून आपण इतक्या बारकाईने विचार करतो. हे तर व्यक्तिगत कल्याणाचं झालं, पण सामाजिक स्थैर्यासाठी सुद्धा पसायदानासारखं ध्येय नाही, पसायदानासारखं एक आदर्श सामाजिक मूल्य नाही. म्हणून एक एक शब्दाचा आपण बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा माऊली दुष्टपणा निवृत्त होण्यासाठी कामना करतात, हा विचार मांडतात आणि त्यानंतर रती व्हावी हे माऊली देवासमोर मानतात. रती होऊन नुसतं चालणार नाही, तर ते सत्कर्म, आणि दुसरं म्हणजे नुसतं सत्कर्मही करून चालणार नाही तात्पुरतं, तर सत्कर्माची आवड निर्माण असली पाहिजे. म्हणून सत्कर्म करत राहो असं माऊली नाही म्हणाले. सत्कर्माची आवड निर्माण झाली पाहिजे, सत्कर्माचा ओढा प्रेम निर्माण झालं पाहिजे, हे अपेक्षित आहे. तर त्या जीवाचं, त्या समाजाचं कल्याण होतं. आणि वाईटपणा निघून गेला, सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाली. पण हे जरी असलं तरी हे फक्त पातळीपुरतं सीमित आहे. तुमचा वाईटपणा गेला आणि तुम्ही कर्मामध्ये तुमची प्रवृत्ती झाली, तुम्ही सत्कर्म करत आहात. पण हे तर तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी म्हणा, वैयक्तिक तुमच्या उत्थानासाठी ठीक आहे, पण समाजासाठी काय, यासाठी माऊली पुढे म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आणि हे सगळे परस्पर मैत्रीला, जीवाभावाच्या मैत्रीला प्राप्त होत. आणि मनुष्य मात्राच्या मैत्रीला नाही, पडो मैत्र जीवाचे. भूता अर्थात भूत मात्र, जीव मात्र, सगळ्यांशी त्यांची मैत्री होऊन जाव, जीवाभावाची मैत्री होऊन जाव, मैत्र जीवाचे. किती उदात्त भावना, किती उदात्त समाजाची कल्पना माऊली ह्या माध्यमातून करतायत. मनुष्य मात्राचं नाही तर पसायदान, विश्वातल्या समस्त जीव मात्राच्या कल्याणासाठी माऊलींनी लिहिलंय. एक एक पदामधून हे आपल्याला दृष्टिगोचर होतं. सगळ्याच जीवांची परस्पर मैत्री हो, ते मनुष्य असोत, पशु असोत, पक्षी असोत, कुठल्याही योनीतले असोत. आणि पण हे होईल कसे बरं, ही प्रार्थना तर ठीक आहे, पण त्याची पुढची प्रक्रिया कशी राहील, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, त्याही गोष्टी पुढे माऊली मागतात. माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर जाव, पापाचा अंधकार नष्ट हो, आणि
बरं, पापाचा अंधकार कधी नष्ट होईल? पुढच्या पदात सांगतात की विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. फार सार गर्भित असं पद आहे. सबंध विश्व हे स्वधर्म सूर्याला पाहू. आणि ज्यावेळेस स्वधर्म सूर्याला पाहतं, सूर्य उदित झाल्यानंतर काय होतं? अंधकाराचा नाश होतो. म्हणून दुरितांचे तिमिर जावो हे होण्यासाठी विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे गरजेचं. जोपर्यंत सूर्य पाहण्यात येणार नाही किंवा सूर्याला पाहिलं जाणार नाही तोपर्यंत अंधकार नष्ट होणार नाही. बर, माऊली इथं स्वधर्माला सूर्याची उपमा देत आहेत. आणि जो कोणी त्या स्वधर्म सूर्याला पाहिल, निश्चित त्याच्या जीवनामध्ये पाप, अज्ञान, सगळ्याच प्रकारच्या दूषणांचा अंधकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेचा अंधकार हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पण करावं काय लागेल? स्वधर्म सूर्याला पाहावं लागेल. पसायदानाचं सार काय असं जर कोणी विचारलं तर विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे पसायदानाचं सार आहे असं मला माझ्या अल्पबुद्धीनुसार वाटतं. स्वधर्म सूर्याला जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी निश्चित आपोआप होतात. पण असं आहे की स्वधर्म व्यवस्थित समजूनही घ्यावा लागतो. आणि हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. माऊली धर्मसूर्य पाहो असं म्हणत नाहीत फक्त. जीवांनी धर्माला पाहावं असं म्हणत नाहीत फक्त. त्यांनी स्वधर्माला पाहावं. तो जो धर्म असला पाहिजे तो प्रत्येकाचा स्वधर्म असला पाहिजे. आणि ही ज्ञानेश्वरीची विशेषता आहे, ही गीतेची विशेषता आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवान सारखं सारखं म्हणतात स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवाः. जीव आपल्या स्वकर्मामध्ये रत राहिला तर त्याचं कल्याण होतं, तर त्याला मनुष्य जीवनाचं लक्ष्य प्राप्त होतं. यासाठी कर्मामध्ये लागून, आपल्या मनाने कुठल्याही कर्मामध्ये लागून चालत नाही. त्याला स्वकर्मामध्ये युक्त असणं गरजेचं आहे. आता आपलं स्वकर्म कुठलं, आपला स्वधर्म कुठला हे कसं आपण ओळखणार? यासाठी शास्त्राचा आपल्याला उपदेश आहे, शास्त्राचा आपल्याला मार्गदर्शन आहे. शास्त्राचं अध्ययन करावं, शास्त्राचं चिंतन करावं, श्रवण करावं. हे का सांगितलं जातं बरं? हे फक्त यासाठी सांगितलं जातं की आपल्याला आपला स्वधर्म कळावा, आपल्याला आपलं स्वकर्म कळावं. यासाठी आवश्यक आहे की शास्त्राचं अध्ययन, श्रवण, मनन, निधिध्यासन. इथं शास्त्राची आवश्यकता आहे. आणि आपलं स्वकर्म काय, आपलं स्वधर्म काय याबाबत देवाला जरी विचारलं तरी देव तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यं व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. गीतेचं आश्चर्य वाटतं, इतकं अद्भुत प्रकरण आहे. सगळ्या प्रकारच्या साधनांचा, सगळ्या दिव्य सिद्धांत, रहस्य यांचा उपदेश केला. भगवंताने आपलं विराट रूपही गीतेत दाखवलं. भगवंतानी गीतेमध्ये कुठेही आपली भगवत्ता, इतकं विराट रूप इत्यादी दाखवलं. या सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्याच्या नंतरही भगवंत हेच म्हणतायत तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. अर्जुना,
भगवान हे नाही म्हणत की अर्जुना मी म्हणतो ते प्रमाण आहे. भगवान हे म्हणतात की तस्मात शास्त्र प्रमाण आहे. आणि जगाचाही गुरु शास्त्राला प्रमाण मानतो. आणि ज्यावेळेस जगद्गुरु कृष्णा म्हणजे जगद्गुरु किंवा कुठलाही ज्ञानी शास्त्राची अवहेलना करत नाही, परिपूर्ण ज्ञानी कधी शास्त्राची अवहेलना करत नाही. सामान्य जीवांची तर कथाच काय. सांगण्याचं तात्पर्य की शास्त्राची आवश्यकता इथं पडते की आपल्याला आपलं स्वकर्म स्वधर्म समजावं. विश्वस्वधर्म स्वधर्म शब्दाचा अर्थ स्वकर्तव्य असा आहे. एकाचं स्वधर्म आणि स्वकर्तव्य काय आहे बरं? खूप खोल जाण्याची गरज आहे बरं. आता प्रत्येकाचं स्वधर्म स्वकर्म एक असू शकत नाही, कारण की प्रत्येका आणि म्हणून हा एक असू शकत नाही. त्या पूर्व कर्माचा गुणांचा सगळ्यांचा हिशोब ठेवून मग भगवंत जन्माला जीवांना घालत असतो. आणि प्रत्येकाचं स्वधर्म काय स्वकर्म काय हे ज्यावेळेस हे त्याच वेळेस निश्चित होतं ज्यावेळेस जीवाचा जन्म होतो. आणि म्हणूनच चातुर्वर्ण्यं मया सृष्टम. हे अर्जुना, यासाठीच मी चार वर्ण, चार आश्रम इत्यादींची निर्मिती ही प्रत्येकाच्या गुणानुसार कर्मानुसार पूर्वसंस्कारांनुसार भगवंतांनी केलेली आहे. माऊलींनी याचा अनुवाद करत लिहिलं की म्या सृजिले भगवंतांनी केलेलं आहे. भगवान शब्दाचा अनुवाद करून आवश्यकता आजच्या काळात या की आज या दृष्टीने जर बघितलं तर विश्वातला प्रत्येक व्यक्ती, विश्वातलं जाऊ द्या पण आपल्या भारतवर्षातला तरी जवळजवळ काही जणांमध्ये परंपरा आहे की आजही ते आपल्या पूर्व परंपरेने आलेल्या कर्माचं निर्वहन करत जीवन लोक खूप दुर्लभ आहेत, खूप बोट्यावर मोजण्या इतके आहेत. बाकी सगळे आपापल्या परंपरा प्राप्त वर्णकर्म आश्रम कर्म वर्णाश्रम धर्माला सोडून आपला आणि म्हणून आपापल्या वर्णाश्रम धर्माला सोडल्यामुळे स्थिती आहे की समाज पूर्णतः अस्थिर आहे. विश्वात कुठं शांती येऊ? आपण आपल्या भारतवर्षाचा विचार करू. समाजामध्ये अस्थैर्य अशांती आणि जितके दूषित जे वातावरण आहे हे आपापल्या कर्माला आपापल्या कर्तव्याला आपापल्या वर्णाश्रम धर्माला त्यागल्याचं हे फळ आहे.
भगवंतानी प्रत्येकाला जन्मतः एक कर्तव्य नेमून दिलं, पण दुर्भाग्य आहे की आपण तथाकथित सुशिक्षिततेच्या नावाखाली, तथाकथित पुरोगामित्वाच्या नावाखाली, विद्रोहित्वाच्या नावाखाली त्याचा आपण त्याग केला. पण खरं सांगायचं, अगाजयाजे विहित ते ईश्वराचे मनोगत, माऊलींचे शब्द. ज्याला जे शास्त्रानुसार विहित कर्म आहे, जो त्याचा परंपरेने विहित धर्म सांगितलेला आहे शास्त्रानुसार, ते ईश्वराचे मनोगत, ते साक्षात भगवंताचंच त्यासाठीचं मनोगत आहे. आणि भगवंताच्या मनोगताचा अपमान करून आधुनिक फॅशनच्या नावाखाली किंवा आजच्या दूषित मनोवृत्तींच्या नावाखाली, नास्तिकतेच्या नावाखाली या सगळ्या गोष्टींचा त्याग म्हणजे स्वधर्माचा त्याग आहे. आणि आज विश्व ह्यापासून मुकलेलं आहे. म्हणून विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही आजच्या काळात सर्वाधिक आवश्यक ही मागणी आहे. विश्वाला जर खरोखर शांती, सुख, आनंद, परमानंद या स्थितीला जर पोहोचायचं असेल ना, तर वेदादी शास्त्र संमत वर्णाश्रम धर्माचा अवलंबन केल्याशिवाय ते शक्य नाही. आणि कशी दिव्य व्यवस्था, आज तिचं खूप नावं ठेवल्या जातात, पण ही इंग्रजांची अशी कूटनीती होतीच की चुकीचा इतिहास प्रस्तुत करायचा, प्रसिद्ध करायचा आणि भारतीयांची माथी फिरवायची. इंग्रज त्यात यशस्वी झाले. त्या काळच्या सर्वच समाज सुधारकांवर सुद्धा जवळजवळ या विचारांचा प्रभाव पडला आणि आपल्याकडची असलेल्या व्यवस्थेचा आपणच अपमान करायला लागलो. एकच उदाहरण देतो कशी दिव्य व्यवस्था असेल याचं. प्रत्येकाला जन्मतः त्याच्या गुणांनुसार आरक्षण हे आपल्या वर्णाश्रम व्यवस्थेने दिलं. त्याला आपल्या भविष्याची, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर करिअरची वगैरे चिंता करायची गरज पडत नव्हती. त्याला त्याच्या परंपरेचा व्यवसाय त्याच्यासाठी उपलब्ध होता. आणि तरुण पिढीमध्ये ते भयाचं वातावरण, जे आज करिअरसाठी इतकं मरमर करून सगळ्या गोष्टींचं, सगळ्या जीवनाला अस्तव्यस्त करून करिअरसाठी आपलं जीवन अख्खा अस्तव्यस्त केलं जातं, हे करायची पाळी त्या काळात नव्हती. प्रत्येकाला जन्मतः आरक्षण होतं. अजूनही खूप लाभ आहेत, पण आजचा तो विषय नाही. स्वधर्मामध्ये जर रत राहिलं तर बाकी सगळी दैवी संपत्ती आपोआप येते. विष्णू पुराणाचाही एक सुंदर श्लोक आहे की स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात् स्वयमुत्पत्त्यते ज्ञानम क्षयात् पापस्य कर्मणः. स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात्, आपापल्या वर्णाश्रम कर्मानुसार, वर्णाश्रम धर्मानुसार, स्वधर्मानुसार तप करत भगवंताची भक्ती जर करत गेलं ना, तर जे काही तत्वज्ञान, आत्मज्ञान, ज्याच्यासाठी इतकं काही धावपळ केली जाते आणि ज्याची जिज्ञासा केली जाते ना, ते आपोआप स्वतः प्राप्त होतं. कुठेही त्यासाठी पाठीमागे लागायची गरज नाही, स्वतः प्राप्त होतं. असं वर्णाश्रम धर्मपूर्वक भक्ती करण्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की विश्व स्वधर्म सूर्य पा, त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. त्याची मन, बुद्धी, त्याचं जीवन शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि यानंतर माऊली म्हणतात की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात.
स्वधर्मरूप सूर्याला पाहिल्यानंतर जीवनातला पापाचा, अज्ञानाचा, अधर्माचा अंधकार दूर झाल्यानंतर तो काही चुकीची मागणी करू शकतो का हो तो जीव? त्याच्या मनामध्ये काही चुकीची इच्छा, वांछा उत्पन्न होऊ शकते का? नाही. आणि इथं त्या जीवासाठी माऊली म्हणताय की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. जो जे म्हणजे कोण? जो जे म्हणजे ज्याचा दुरिताचा तिमिर गेलाय, ज्याने स्वधर्मरूपी सूर्य पाहिलेला आहे, तो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. अज्ञानाचा, पापाचा नाश ज्याच्या जीवनातून झाला आणि ज्यांनी स्वधर्मरूपी सूर्याला पाहिलं, अज्ञान नष्ट झालं, तो काही चुकीची वांछा करू शकत नाही. त्यासाठी माऊली म्हणताय की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. नाहीतर दुष्टांना जो जे वांछिल तो ते लाहो म्हणल्यानंतर तर अवघड आहे बरंच. दुष्टत्वापासून किंवा कुठल्याही स्थितीपासून ज्यांची व्यंकटी सांडली आहे, ज्यांचं वाकडेपणा गेलेला आहे, ज्यांची सत्कर्मात रती झालेली आहे, अज्ञानाचा, पापाचा, तिमिराचा नाश झालेला आहे, स्वधर्मरूपी सूर्याच्या दर्शनाने ज्यांचं जीवन निहाळलेलं आहे, ते लोक जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. त्यांना जे काही हवं असेल, जे काही त्यांची वांछा असेल ते प्राप्त हो आणि होतेच. माऊली जे मागतायत ते अगदी क्रमाने काय केल्यानंतर काय होईल हे माऊली जणू दर्शवतात. आणि बर, आता हा तर फार मोठा क्रम आहे, खूप मोठी गोष्ट आहे. हे जितकं बोलायला सोपं आहे तितकं तर प्रत्यक्षात यायला नाहीये. दुष्टांचा वाकडेपणा जाओ, सत्कर्मात रती हो, पापाचा, अज्ञानाचा, अधर्माचा अंधकार नष्ट हो आणि स्वधर्मरूपी सूर्य हे जग पाहो. पण हे होईल कसं? क्रमाक्रमाने माऊली सुंदर जणू आपल्याला एक एक पायरीवर नेत आहेत. यासाठी आवश्यक आहे दिव्य जनांची संगती. आणि कशी संगती? वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटू तया भूता. माऊली म्हणतात की संत सज्जनांची मांदियाळी ही जीवांना जर नित्य भेटत गेली तर पूर्वोक्त सगळ्या गोष्टी शक्य होतात. कशी आहे संतांची मांदियाळी? की वर्षात सकळ मंगळी, मनुष्यासाठी, जीवासाठी, जीव मात्रासाठी जे जे काही मंगल आहे त्या सगळ्यांचा वर्षाव करणारी अशी ती दिव्य, जणू अमृताचा वर्षाव करणारी ती दिव्य वर्षाच आहे. सगळ्या प्रकारचं कल्याण करणारी अशी ती अशा महापुरुषांची ती मांदियाळी, समूह आहे, संघ आहे. आणि सगळ्या प्रकारचे मंगल करणारी अशी ही संतांची मांदियाळी कशी असते? याचं परीक्षण काय आहे? याचं लक्षण काय आहे? एका शब्दामध्ये माऊली वर्णन करतात की ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ही सत्पुरुष, ही संतांची मांदियाळी, ही जी भूतांना भेटो, जीवांना भेटो, ही प्रार्थना माऊली करतात जीवांच्या कल्याणासाठी. पण ही संतांची मांदियाळी असते कशी? त्या संतांचं थोडक्यात जणू स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर लक्षण काय? तर जे ईश्वरनिष्ठ आहेत ते संत आहेत.
अशांच्या संगतीने कल्याण होणार आहे जीवाचं. अशांच्या संगतीने वर्षात सकळ मंगळी. सकळ मंगळांची वर्षा ही कुणाच्या संगतीने होणार? ही ईश्वर निष्ठांच्या संगतीने होणार आहे. लोकांना अपेक्षा असते की आमचं सगळं चांगलं व्हावं, भलं व्हावं, पण त्यासाठी ते भलत्याचीच संगती करतात. जर खरोखर जर आपलं सर्वविध कल्याण, सर्वविध मंगल व्हावं असं जर वाटत असेल तर कुठलं एकमात्र साधन आहे, तर ते साधन म्हणजे ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीचा संग. आणि तो कुठल्याही जीवाला भेटो, लाभो, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माऊलींच्या चरित्रातला प्रसंग आहे. पैठणला ज्यावेळेस वेद बोलवले, माऊली रेड्यामुखी माऊलींनी वेद बोलवले. तो रेडा नंतर सगळ्या पैठणनंतर ज्यावेळेस माऊली निघाले त्यावेळेस तोही निघाला माऊलींच्या पाठोपाठ. यांनी माझ्या मुखातून वेद बोलवलेत, यांनी माझ्या जीवनात, यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवलेला आहे, माझ्यावर इतकी कृपा यांनी केली, असे संत मला भेटले, आता मी राहणार नाही परत यांना सोडून, असं म्हणून माऊलींच्या कमाल आहे. काय भूमी आहे महाराष्ट्र. सुद्धा कळालं की जर कल्याण 700 वर्षानंतर आजही समाज भ्रमित आहे. त्याला हे कळत नाही कोणाच्या विविध कल्याण फक्त तुम्हाला ईश्वरांच्या ईश्वरनिष्ठ महापुरुष संतच तारू शकतात. तो रेडा माऊलींच्या पाठीमागे निघाला आणि माऊलींच्या सोबतच होता. माऊली ज्यावेळेस सगळं परिभ्रमण करून ज्यावेळेस परत आपल्या समाधीचा निश्चय करून ज्यावेळेस आळंदीकडे येऊ लागली त्यावेळेस पुण्याच्या जवळ आळेफाटा म्हणून एक स्थान आहे. मार्गातच त्यांनी तिथं आपला त्या रेड्याने आपला प्राण ठेवला. त्या रेड्यालाही कळालं होतं की आता माऊली समाधी घेणार आहेत आणि मी जगून तरी काय करू, यांच्या नंतर जगण्यापेक्षा हे असताना मी शरीर सोडून माझ्या शरीराचं माझ्या जीवनाचं कल्याण करावं. असं म्हणून बरं त्याला हे कसं कळालं? माऊलींच्या संगाचा परिणाम आहे. ज्याच्या मुखातून वेद बोलला माऊलींच्या प्रती इतकं प्रेम निर्माण झालं, त्याला हे आंतरिकाचं हे आंतरिक रहस्य निश्चय करून तिथं प्राण सोडला आणि त्याला स्वतः माऊलींनी स्वतःच्या स्वतः समाधी दिली. सांगण्याचं तात्पर्य संत हे आपापल्या कुणब्यात इच्छा आकांक्षा लक्ष ध्येय ठेवत नाही, तर जी विचार सर्वांच्या कल्याणाचा प्रयत्न कल्याण त्यांच्याकडून होत असतं. त्या जीवन म्हणून भेटो तया भूता असे संत
समस्त भूतमात्र जीव मात्रांना भेटत. अशा संतांच्या भेटण्याने निश्चित कल्याण आहे, यात काही संशय नाही. संत त्यांच्या असं समजायला काही त्यांच्याकडं मापदंड नसतं. विश्वामध्ये जो कोणी आहे ते सगळे लोक माझे आहेत. तो पशु असो, दुष्ट असो, सज्जन असो, कोणी असो, पशूंच्या सुद्धा विचार करणारे म्हणजे संत आहेत. आणि त्या संतांचं लक्षण काय तर ईश्वर. बाकी अजून संतांची खूप लक्षण आहेत, शास्त्रामध्ये खूप विस्तृत सूची आहे. पण एका शब्दात संतांचं लक्षण सांगायचं झालं तर जो परिपूर्ण ईश्वरनिष्ठ आहे तो संत आहे. लोक संताची वेगवेगळी व्याख्या करतात, आपापल्या परीने अर्थ लावतात. जसं लोक देव करतात, देव कोणाला म्हणावं, कोणाला म्हणू नये. आमचा देव तर हा आमचा समाजसेवकच आमचा देव आहे, हा पुढारीच आमचा देव आहे, असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. तर देवाची सुद्धा जर व्याख्या बदलली जाऊ शकते तर संतांची सांगायची गरज आहे. संत सुद्धा कोणालाही संबोध आपापल्या सोयीनुसार, आपापल्याला स्वतःला ज्याचे विचार आवडतील त्याला संत, संत कुणाला अजून. पण संतत्वाचं खरं लक्षण काय, एका संतत्वाचं निरूपण ईश्वरनिष्ठत्व हेच एका शब्द. ईश्वरनिष्ठ आहे तोच संत आहे. बाकी आपल्या सोयीनुसार कोणालाही म्हणलं तरी त्या म्हणण्याने काही होत नाही. नेत्याला देव म्हणलं म्हणजे तो देव होत नाही. तसं एखाद्या सामाजिक व्यक्तीला संत म्हणलं की तो संत होत नाही, की तो त्याचं लक्षण ईश्वरनिष्ठत्व असायचं. हे लक्षण फार वजनदार आहे. जे ईश्वराला महाची मांदियाळी जीवांना भेटतो. नुसतं अशा प्रकारचे संत भेटोत हे माऊली म्हणत नाही. अशा प्रकारच्या संतांची मांदियाळीच भेटो. थोडक्या भाषेत, कारण की अशा प्रकारच्या संतांना किती सकळ मंगळांचा वर्षाव करणारे असे संतच भेटत राहोत. आणि आपल्या पूर्वीच्या काळी बरं संतांच्या आपला संपूर्ण देश हा सुरक्षित राहिला. पूर्वीच्या काळचे जे जाणकार लोक असतील त्यांना याची कल्पना असेल की पूर्वी संतांच्या टोळ्यात चालायच्या. 50, 100, 150, 200 अशी साधूंची जमात चालायची. त्याला जमात म्हणायचे, टोळी म्हणायची. कल्याण करावं एकट्याने मी करतो असं नाही, तर समूह आणि असा संतांचा समूह जीवांना भेटो, भूतांना भेटो, हा अनवरत भेटो. काही दिवस संत संग केला आणि नंतर असं इतकं होऊन चालणार नाही बरं.
तर अनवरत संत संग उपलब्ध असला पाहिजे, तरच त्या परिपूर्णतेला प्राप्त मनुष्य होतो. इतकं का महत्व आहे ओ संत संघाचं? तर सांगतात की चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाभ, बोलते जे अर्णव पियुषा. जणू काही कल्पतरूचा चलता फिरता बगीचा असतो हा संतांचा समूह. म्हणजे बगीचा थंड वारा देतो की नाही, शीतलता देतो की नाही, सगळं काही देतो. प्रसन्नता आल्हादत्व बगीचा देतो की नाही ते. बर, शीतलता, आनंद, प्रसन्नता हे तर आहेच, पण मनातली सत्कामना हेही पूर्ण होणं हे मनुष्याची आवश्यकता असते. पूर्ण करू शकतील का? माऊली म्हणतात कारण की ते जणू काही चिंतामणीच आहेत. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. ते चिंतामणी सदृश आहेत, आणि म्हणून तुम्हाला इह लोकातलं सुद्धा सुख ते दिल्याशिवाय राहणार नाही. चेतन चिंतामणी आहेत आणि आहे, इतका त्यांचा प्रभाव आहे. आणि बोलते जे अर्णव पियुषाचे, बोलतात तर जणू असं काही की माऊलींच्या शब्दात अमृताचे कल्लोळ जणू अमृत वर्षाव करत आहेत. बोलते सागर आहेत, अमृताचा सागर आहेत असं त्यांचं बोलणं आहे. हा अर्थ म्हणजे त्यांचं बोलणं अमृतासारखं गोड असतं इतकाच नाही बरं. त्यांच्या मुखातले श्रीमुखातले बोल जर स्वीकार केले तर अमृतासारखे ते बोल स्वीकार केले तर अमृताचं प्राशनाचं फळ काय? अमृताचं प्राशन केल्याने ज्या प्रकारे जीव अमर होतो त्या प्रकारे संतांच्या वचनामृतामधून प्राप्त झालेल्या बोधाला जर ग्रहण केलं तर जीव सुद्धा अमरत्वाला प्राप्त होतो, जिथं मृत्यूची छाया नाहीये. आणि नमे मृत्यू शंका नमे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या शिवतत्वाला, त्या ब्रह्मतत्वाला, त्या आत्मपदाला, परमात्मा पदाला तो जीव प्राप्त होतो. तिथं मृत्यूची छाया नाही, अमर होतो. आत्मा अमरच आहे. आत्म्याच्या अमरत्वात स्थित होतो जर त्यांच्या श्रीमुखातल्या अमृत बोलांना ग्रहण केलं तर. तत्वाला तो जीव प्राप्त होतो असं त्यांचं महत्व. आणि त्यांचे खूप विलक्षण गुण आहेत, आणि असे गुण आहेत की त्याची तुलना, त्याची उपमा कोणाशीच देता येत नाही. माऊली जणू उपमा देण्याचा प्रयत्न करून हे दाखवत आहे. ते संत आल्हाददायक आहेत, आनंददायक आहेत, शीतलतादायक आहेत, चंद्रासारखे. पण चंद्रासारखे म्हणतात म्हणजे अलांछन. चंद्र तर ती सुद्धा चंद्रावर सुद्धा त्याच्यावर सुद्धा काहीतरी लांछन आहे.
लांछन संतांमध्ये आहे का? नाही. म्हणून चंद्राची सुद्धा उपमा देता येत नाही. सूर्याची देता का? ते सूर्यासारखे प्रकाशमान आहेत, तेजस्वी आहेत. जीवाच्या जीव म्हणून सूर्याची उपमा द्यायची का? हा प्रकाश जरी देत असला दाहक आहे, तो खूप तापदायक आहे, तो खूप गरमी देतो, तो भाजून काढतो. हे भाजून काढणारे नाही आहे. त्यांच्यामध्ये शीतत्व आहे, असं त्यांचं दिव्य स्वरूप आहे, जे सर्वाही सदा सोयरे होत. असे जे संत सज्जन आहेत ते जीवांचे सोयरे होत. राहो, दोघांचं प्रेम राहो, इतक्या शब्दामध्ये माऊली म्हणत नाही. माऊली सोयरपण जुळ, ते सोयरे आहेत अशी स्थिती जीवांची हो. जीवाला जर खरोखर कल्याणाला प्राप्त व्हायचा असेल तर माऊली केलं पाहिजे. संतांना सोयर करणं म्हणजे काय? संतांच्या घरची मुलगी करून घेणं किंवा मुलगी देणं किंवा काही नातं जोडणं ह्यालाच फक्त सोयरे असं नाही. संतांचं इतकं परस्पर आंतरिक ही भावना असते की संतच आपले सोयरे. आपण अज्ञानाने जगालाच आपला सोयरा मानतो. नाते गोते भावकी यालाच आपण आपलं सोयरं मानतो. पण आतून हे निश्चित लक्षात पाहिजे की शकत असेल जर या योनींमधून प्रपंचाच्या जर खरोखर जर निघायचं असेल, मला जर मुक्त व्हायचं असेल, मला जर कल्याणाला प्राप्त करायचं असेल, प्राप्त करून घ्यायची असेल तर हे उडवणार आहे. भागवतातला प्रसंग हा तर सगळ्यांनी श्रवण केला असेलच. जड भरत आणि एका हरणामध्ये बाधा आली. तर विचार करा, आपण मुक्तीची कामना करू शकतो का? हे शक्य आहे का? नाही. पण मनुष्याचा स्वभाव आहे, ते कुणाला तरी सोयरा मानणारच. सोयरा सगळा मानायचंच आहे ना. तर माऊली म्हणतात की इथं संतांना सोयरा तर कल्याण होईल. सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. इतकं घनिष्ठ प्रेम, इतकं घनिष्ठ संबंध त्यांच्याशी करा की जणू ते आपले सोयरे आणि तेच आपले सोयरे, इतर नाही. हा भाव मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये अत्यंत ठामपणे भरलेला पाहिजे. व्यवहारासाठी काही व्यवहार करत असू ठीक आहे, इतकं मात्र निश्चित लक्ष पाहिजे की आपले सोयरे, आपले कल्याण, आपले उद्धार करते हे जर कोणी आहे तर ते फक्त आणि फक्त ईश्वरनिष्ठ संत आहेत. आणि जीवाच्या कल्याणासाठी अशा संतांच्या पाठीमागे जाण्यात कल्याण आहे. म्हणून मायबाप ज्या संत संगतीची लक्षात घ्या,
संगतीचा आश्रय करा. सामान्य अज्ञानी लोक हे संत संगती सोडूनच जवळजवळ सगळं काही करतात. कोणी सामाजिक लोकांच्या मागे आहे, तथाकथित समाज सुधारकांच्या मागे आहे, कोणी पुरोगाम्यांच्या मागे आहे, पण कल्याण कुणाच्या मागे गेले, कुणाच्या संगतीने होणार आहे, कुणाच्या स्वैरपणाने, ते संतांच्या स्वैरपणाने होणार आहे, संतांच्या संगतीने होणार आहे. आणि म्हणून सर्वाधिक जोर जर पसायदानामध्ये जर कुठल्या शेवटी काय मागून आपण आपल्या परिपूर्ण करू शकतो, अजूनही काय मागून आपण आपल्या जीवनाला परिपूर्ण करू शकतो, याचंच विवेचन माऊली पुढच्या ओव्यांमध्ये करत आहेत, ज्यांचा आनंद आपण उद्याच्या चिंतनामध्ये घेऊया. आज झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी इथं अर्पण करून वाणीला विराम. पुंडलिक गौरधर विठ्ठल श्री ज्ञान